नाही, त्यांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीचे धागेदोरे लागेबांधे सगळं सांगितलेले आहेत आणि त्यांनी एक शंका व्यक्त केली की त्यांच्या जीवाला धोका असण्याचं. तर मला असं वाटते की त्या संदर्भात त्यांनी सरकारकडे तसा निवेदन द्यावं आणि सरकार त्यांना प्रोटेक्शन देईल. पण त्यांनी जर मुद्दा उचलला आणि अशा प्रकारे जर त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटत असेल तर मला असं वाटते की नक्कीच ह्या गोष्टीला सुद्धा गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न विचारणं जर जीवाच्या धोक्यापर्यंत जात असेल तर मग अशी रिस्क घ्यायला आम्ही सगळेच तयार आहोत. त्यांची शंका खरी आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही ही टेक्निकल बाब आहे आणि त्यांनी जर ती शंका उत्पन्न केली असेल तर त्या बाबतीत ठीक आहे, तो डेटा रिकवर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. पण त्यांनी दुसरी पण मागणी केली की दादांच्या घातपाती मृत्यू जो आहे त्यावर शंका असून त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आमचं त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकवर करा, पटकन जनतेकडे जाऊ द्या. आणि माझा परत प्रश्न आहे, साहिल, मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजूनही गायब आहेत. त्यांचा सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा जमा करा, मग नंतर वाटल्यास ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतर तो सार्वजनिक केला तरी चालेल.